नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 5वी विषय गणित द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरासह परिपूर्ण मार्गदर्शन. मित्रांनो, यावर्षीपासून होणाऱ्या इयत्ता 5वी व 8वीच्या वार्षिक परीक्षा विशेष महत्त्वाच्या आहेत. कारण या वर्षापासून आपण विद्यार्थी पास आणि नापास करण्याचं धोरण सरकारने अवलंबलं आहे. तर या पेपरची तयारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आज आपण जो पेपर पाहणार आहोत 100% असाच पेपर आपल्याला परीक्षेमध्ये असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. संकलित मूल्यमापन 2 2023-24 सराव प्रश्नपत्रिका. या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव आणि या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रश्नासाठी असणारे गुण. एकूण 50 गुणांचा पेपर असणार आहे. यामध्ये 10 गुण हे प्रॅक्टिकल व तोंडीसाठी असणार आहे आणि 40 गुण हे लेखी परीक्षेसाठी असणार आहे. विभाग पहिला प्रात्यक्षिक व तोंडी प्रश्न. यामध्ये तुम्हाला खालील प्रकारचे प्रश्न विचारले जातील. बघा, या ठिकाणी प्रश्न तुमच्या मनाने शाल किंवा साडी यांच्या किनारीसाठी आकृतिबंध तयार करा. म्हणजे पॅटर्न तयार करण्यासाठी हा प्रश्न आहे आणि यासाठी तुम्हाला 3 गुण असतील. प्रश्न पहिला ब, चौरस संख्या म्हणजे काय? तुमच्या सभोवताली आकृतिबंध कोठे आढळतो? हे प्रश्न तुम्हाला तोंडी उत्तर द्यायचे आहेत. दिलेल्या तक्त्यातील मूळ संख्या, संयुक्त संख्या शोधा. या ठिकाणी तुम्हाला तक्ता देण्यात येणार आहे. 1 ते 36 पर्यंतच्या संख्या दाखवण्यात येतील. आणि 32 या संख्येचे सर्व विभाजक सांगा. जसे की 1, 2, त्यानंतर 4 अशा पद्धतीने तुम्हाला विभाजक सांगायचे आहेत. 35 या संख्येला 7 ने निषेध भाग जातो का? यस किंवा नो, तर नक्की जातो या पद्धतीने. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लेखी चाचणी विभाग सुरू होतो, अतिशय महत्त्वाचा. हा 40 गुणांसाठी आहे. प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडव. 27,403 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत लिही. या ठिकाणी 7 हा अंक बघायचा, एकक, दशक, शतक आणि हजार स्थानी आहे. तर उत्तर येतं 7,000. स्थानिक किंमत लिहित असताना त्या अंकाच्या उजव्या बाजूला असणारे जेवढी संख्या आहेत, तेवढे अंक आहेत, तेवढी शून्य त्या अंकावर दिली तरी स्थानिक किंमत तयार होते. बघा, 2 ते 7 मधील अंक, एक अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार कर. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिहायची आहे. यामध्ये 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर 7 पासून सुरुवात करायची आहे. 7, 6, 5, 4, 3 म्हणजे 7,543 ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आपल्याला तयार करता येते. त्यानंतर बघा, एका बचत गटाला एका वर्षात 3,67,542 रुपये नफा झाला. ही संख्या अक्षरात लिही. आता ही संख्या अंकात आहे, अक्षरात तिचं वाचन करायचं आहे. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. लक्ष 3 आहे, म्हणजे 3,67,542 रुपये अशा पद्धतीने आपल्याला अंकातील संख्येचं अक्षरात लेखन करता येईल. प्रश्न तिसरा ड, कोणत्या संख्येला 28 ने गुणल्यास गुणाकार 4,844 येईल? या ठिकाणी आपल्याला संख्या शोधायची आहे. म्हणजे याचाच अर्थ होतो 4,844 भागेला 28 करायचं. आपल्याला मिळणारं जो भागाकार आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळत आहे मित्रांनो. हा भागाकार सोडवल्यास 173 उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते. ही बेरीज कर. 75,264 अधिक 6,345 यांची बेरीज जर आपण केली तर या ठिकाणी 5 आणि 4 9, 6 आणि 4 10, आजचा 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 आणि 5 11, 11ला 1, आजचाला 1, 7 आणि 1 8 म्हणजे 81,609 रुपये याची बेरीज आपल्याला मिळते. आता वजाबाकी करायची आहे. 56,673 वजा 9,667 यांची वजाबाकी केल्यास आपल्याला या ठिकाणी 47,006 हे उत्तर मिळते. त्यानंतर गुणाकार कर. या ठिकाणी 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणावायचं आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला भेटतं बघा मित्रांनो, 7,792. भागाकार कर. तुम्हा सर्वांना हा भागाकार करता येतो. या ठिकाणी 9,720 भागेला 12 हा भागाकार आपण या ठिकाणी केलेला आहे आणि या पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडव. 28, 18 या संख्येचे सर्व विभाजक लिह. उत्तर 28 या संख्येचे विभाजक आपल्या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा, 1, 2, 4, 7, 14 आणि 28 हे 28 या संख्येचे विभाजक आहे. 18 या संख्येचे सर्व विभाजक लिहायचे आहेत.
1 2 3 6 9 आणि 18 हे या संख्येचे सर्व विभाजक आहेत. दिलेल्या सारणीतील संख्यांना भाजकाने निषेध भाग जात असल्यास बरोबर अशी खून कर, नसल्यास चूक अशी खून कर. या ठिकाणी संख्या आणि भाजक बघा, 45 या संख्येला 2 ने भाग जात नाही, कारण 45 ही विषम संख्या आहे. मग या ठिकाणी आपल्याला फुली मारावी लागेल. 5 या संख्येने 45 ला पूर्ण भाग जातो. 5 9 45 इथे आपल्याला राईटची खून येईल. 2 या संख्येने 60 ला पूर्ण भाग जातो, कारण 60 ही समसंख्या आहे. तसेच 5 संख्येने देखील 60 ला पूर्ण भाग जातो. अशा पद्धतीचे उत्तर आपल्याला ठिकाणी लेखन करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. एका टोपलीत 20 चेंडू आहेत. त्यातून प्रत्येक गटात 6 चेंडू येतील असे गट तयार करायचे आहेत. असे किती गट तयार होतील? टोपलीत किती चेंडू उरतील? बघा, हे उदाहरण आपल्याला समजून घ्यायचं आहे. सारखे गट करायचे म्हणजे ते आपल्याला भागाकार करावा लागेल. मग भागाकारामध्ये काय असणार आहे? भाज्य हा 20 चेंडू असणार आहे आणि भाजक 6 चेंडूंचा गट हा आपला भाजक असणार आहे. या ठिकाणी येणारा भागाकार म्हणजेच गटांची संख्या व बाकी म्हणजेच उरणारे चेंडू. आपण याची मांडणी करूया. बघा, या ठिकाणी 20/6 भागाकार करूया. पहिली संख्या 2, 6 हे 2 पेक्षा 2 हे 6 पेक्षा लहान म्हणून शून्याचा भाग दिला. 6 0 0 2 वजा 0 2 वरतून आपण 0 खाली घेतला. आता झाले 20. साइन त्रिक 18 वरती 3 खाली 18 वजाबाकी केली. 2 शिल्लक राहिले. म्हणजे 3 गट तयार झाले आणि 2 चेंडू शिल्लक उरले. बघा, अशा पद्धतीने एकूण 3 गट तयार होतील व 2 चेंडू शिल्लक राहतील. असं आपलं उत्तर असावयास हवं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खालील प्रश्न सोडव. खालील क्रीडांगणाप्रमाणे क्रीडांगण तयार करावयाचे आहे. त्यासाठी एका चौरस मीटरला 650 रुपये खर्च येतो. तर संपूर्ण क्रीडांगण तयार करण्यासाठी किती खर्च येईल? 4 गुणांसाठी प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. पहिल्यांदा बघायचं, हे जे क्रीडांगणाचा आकार आहे हा आयताकृती आहे. बघा, आपण याची मांडणी लिहायची. क्रीडांगणाचा आकार आयताकृती आहे. म्हणजे क्रीडांगणाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. क्रीडांगणाचे क्षेत्रफळ काढूया. लांबी 40 मीटर, रुंदी 30 मीटर. याचं उत्तर येतं 1200 मीटर, 200 चौरस मीटर. आता आपल्याला एका चौरस मीटरसाठी खर्च 650 रुपये आहे. म्हणून संपूर्ण क्रीडांगण तयार करण्यासाठी येणारा खर्च बरोबर 1200 गुणिले 650 यांचा गुणाकार केला आपण, उत्तर आलं 7,80,000 रुपये. म्हणजे संपूर्ण क्रीडांगण तयार करण्यासाठी येणारा एकूण खर्च हा 7,80,000 रुपये इतका असेल. मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. खालील आकृतीच्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत, तर तिची परिमिती किती सेमी असेल? खालील आकृतीच्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत, तर तिची परिमिती किती सेमी असेल? बघा, आकृतीचे निरीक्षण केलं, ही षटकोनाची आकृती, एक बाजू 12 सेमी आहे. मग अशा आकृती जर आपल्याला परिमिती काढायची असेल तर कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे त्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. समान बाजू असलेल्या आकृतीची परिमिती म्हणजेच बाजूंची संख्या गुणिले एका बाजूची लांबी. या ठिकाणी बाजूंची संख्या 6 आहे, एका बाजूची लांबी 12 सेमी आहे, म्हणजे 6 गुणिले 12, 12 आहे 72. म्हणजे या आकृतीची परिमिती किती आहे? 72 सेमी इतकी आहे. आकृतीची एकूण परिमिती 72 सेमी. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आलेख कागदावरील आकृतीचे क्षेत्रफळ काढ. एक चौकोन बरोबर एक चौरस सेमी. बघा, आलेख कागदावरील आकृतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला या आकृतीने व्यापलेलं जे क्षेत्र आहे ते जे चौरस आपल्याला मोजायचे, आपल्याला आकृती क्षेत्रफळ मिळून जातं. आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर आकृतीने व्यापलेल्या चौरसांची संख्या. या ठिकाणी किती चौरस आकृतीने व्यापलेले आपण मोजूया. बघा, या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 चौरस असे आहेत आणि 4 चौरस 1 2 3 आणि 4 चौरस असे. 4 आणि 5 यांचा गुणाकार केल्यास 20 मिळतो. किंवा तुम्ही संपूर्ण चौरस जरी मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 म्हणजे आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर 20 चौरस सेंटीमीटर. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या काही सूचना असतील तर नक्की कमेंट करा. आपण त्यावरती पुन्हा दुसरा व्हिडिओ बनवूया. खालील प्रश्न सोडव. 6 गुणांसाठी प्रश्न आहे. सोयाबीनच्या बियाण्यांच्या पोत्यात 40 किलो 500 ग्रॅम बियाणे होते. पेरणीसाठी त्यातील 21 किलो 700 ग्रॅम बियाणे वापरले, तर किती बियाणे शिल्लक राहिले? विचार करून प्रश्न सोडवायचा आहे. अतिशय आपला क्रिटिकल थिंकिंग या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करायची आहे. बघा, एकूण जे बियाणं होतं, किलो आणि ग्रॅम असे दोन याच्यामध्ये त्याची मांडणी करायची आहे. पोत्यातील बियाणे 40 किलो 500 ग्रॅम. आता पेरणीसाठी वापरलेले बियाणे
21 किलो आणि 700 ग्रॅम. आता याची आपल्याला काय करावं लागणार आहे? कमी झाले म्हणजे वजाबाकी करावं लागणार आहे बघा. या ठिकाणी याची वजाबाकी करूया. शिल्लक राहिलेली बियाणे या ठिकाणी 500 वजा 700 जात नाही, एकूण सुटा केला आपण बरोबर. या ठिकाणी आता 1500 वजा 700 काढले म्हणजे 800 ग्रॅम आणि या ठिकाणी 39 वजा 21 बरोबर 18 किलो, म्हणजे 18 किलो 800 ग्रॅम बियाणे काय शिल्लक राहिलेले आहे. प्रश्न, एका वाहनाचा ताशी वेग 80 किलोमीटर आहे, तर ते वाहन 4.25 तासात किती किलोमीटर अंतर जाईल? अतिशय सोपा प्रश्न आहे. याचं सोल्युशन पण आपल्या ठिकाणी घेतलेलं आहे. परंतु तत्पूर्वी तुम्ही अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच मित्रांमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका. बघा, ताशी वेग 80 किलोमीटर म्हणजेच एका तासात 80 किलोमीटर जाते, म्हणून 4 तासात 4 गुणेला 80 बरोबर 320 किलोमीटर अंतर ते वाहन जाईल. बरोबर आहे. आता एका तासात जर 80 किलोमीटर जात असेल तर अर्ध्या तासात 40 किलोमीटर आणि पाव तासात 20 किलोमीटर जाईल. आता 4.25 तास म्हणजे 4 तास आणि पाव तास. या ठिकाणी बघूया, ते वाहन 4 तासात 320 किलोमीटर आणि पाव तासात 20 किलोमीटर जाते, म्हणजेच याप्रमाणे 4.25 तासात 340 किलोमीटर अंतर ते वाहन पार करेल. वजाबाकी करा. 36 लिटर 400 मिली आणि 17 लिटर 800 मिली. या ठिकाणी वजाबाकी करायची. 36 लिटर 400 मिली वजा 17 लिटर 400 मिली. याची मांडणी करूया आपण लिटर आणि मिलीलिटर या पद्धतीने. बघा, 36 लिटर 400 मिली आणि या ठिकाणी 17 लिटर 800 मिली याची जर आपण वजाबाकी केली तर या ठिकाणी आपल्याला 18 लिटर 600 मिली हे उत्तर मिळते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पुढील प्रश्न सोडव. खालील विधान बरोबर होण्यासाठी चौकटीत योग्य संख्या आली. बघा, या ठिकाणी 16/4 बरोबर कंसात रिकामी जागा अधिक रिकामी जागा, म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला याचं सोल्युशन करावं लागणार आहे. 16/4 म्हणजे 4 चौक 16. या ठिकाणी उत्तर किती येणार? 4 येणार आहे. मग अशा दोन संख्या शोधायच्या आहे की ज्यांची बेरीज 4 येते. मग ती 2 अधिक 2 असू शकते, 3 अधिक 1 असू शकते, 1 अधिक 3 असू शकते. मग या ठिकाणी आपण 2 अधिक 2 लिहिलेलं आहे. 2 अधिक 2 बरोबर 4 आणि 4 चौक 16 म्हणजे 4 बरोबर 4. दिलेल्या चौकटीत अशी संख्या लिहा की दिलेले विधान बरोबर असेल. बघा, 8/2 म्हणजे या ठिकाणी याचा भागाकार करायचा आहे. किती येतं उत्तर? 8/2 म्हणजे 4 येतं. 2 चौक 8. आता या ठिकाणी ह्या दोन संख्यांची बेरीज ही 4 पेक्षा जास्त असली पाहिजे. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी आपण 4 अधिक 1 लिहू शकतो. 4 पेक्षा मोठी संख्या बेरीज येईल अशा दोन संख्या या ठिकाणी निवडूया. या ठिकाणी आपण लिहिले 2 अधिक 3 म्हणजे 5. हे सुद्धा उत्तर योग्य आहे. पुढील प्रश्न सोडव. शाळा सकाळी 10:30 भरते आणि सायंकाळी 4:50 सुटते, तर शाळा एकूण किती वेळ असते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण 2-3 प्रकारे काढू शकतो. तर आपण सोप्यात सोपी पद्धत या ठिकाणी निवडलेली आहे. तुम्हाला ती पद्धत जाणून घ्यायची आहे. परंतु तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच व्हिडिओला लाईक सुद्धा करा. बघा, शाळेचा एकूण वेळ काढण्यासाठी अगोदर दिलेली वेळ 24 ताशी वेळेत करून घेऊ. म्हणजे या ठिकाणी 4:50 याला 24 तासाच्या घड्याळामध्ये रूपांतरित करूया. म्हणजे शाळा सुटण्याची वेळ 12 या वेळेत मिळवू. शाळा सुटण्याची वेळ 4:50 12 मध्ये मिळवूया. म्हणजे हे बघा, तास मिनिटे या स्वरूपात मांडणी करायची आहे. 12 तास 00 मिनिटे अधिक 4 तास 50 मिनिटे. बेरीज येते 16 तास 50 मिनिटे. म्हणजे शाळा सुटण्याची वेळ 16 तास 16:50. आता त्यातून शाळा भरण्याची वेळ वजा करूया 10:30 बघा, एकूण वेळेतून शाळा भरण्याची वेळ वजा करू. म्हणजे शाळा सुटण्याची वेळ तास मिनिटामध्ये लिहू. 16 तास 50 मिनिटांनी शाळा सुटते आणि 10:30 भरते. यांची वजाबाकी करू. वजाबाकी केल्यावर उत्तर मिळते 6 तास 20 मिनिटे. म्हणजे शाळेची एकूण वेळ ही 6 तास 20 मिनिटे इतकी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. काही सूचना असतील तर कमेंट नक्की करा. शाळेपासून बस थांबेपर्यंतचे अंतर 1.5 किलोमीटर आहे. बघा, 1.5 किलोमीटर या शब्दामध्येच खरा प्रश्न आहे. त्यापैकी 850 मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले, तर अजून किती अंतराचे डांबरीकरणाचे काम बाकी आहे? अतिशय सोपं आहे. बघा, शाळेपासून बस थांब्यापर्यंतचे अंतर 1.5 किलोमीटर म्हणजेच 1500 मीटर आहे. कारण दुसरी संख्या ही मीटरमध्ये दिलेली आहे. त्यापैकी 850 मीटर रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे, तर एकूण अंतरातून वजा करू. बघा, किलोमीटर या ठिकाणी 1 किलो 500 मीटर, या ठिकाणी 0 किलो 850 मीटर. याची वजाबाकी करूया. उत्तर येतं 650 मीटर. म्हणजेच 650 मीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अद्यापही बाकी आहे.
दिलेल्या माहितीवरून चित्रालेख काढ. एका रोपवाटिकेमध्ये खालीलप्रमाणे झाडांची कलमे विकली गेली. त्या माहितीवरून चित्रालेख तयार कर. बघा मित्रांनो, चित्रालेख कसा करायचा संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा, चित्रालेख काढण्यासाठी आपल्याला याबद्दल चौकट तयार करून घ्यावं लागणार आहे. चित्रालेख आणि चित्रलेख काढताना सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी प्रमाण ठरवावं लागतं. एक चित्र बरोबर 12 कलम. मग या ठिकाणी कलमचे नाव आहे आणि चित्रांची संख्या. आंबा किती संख्या आहे? 72 आहे. म्हणजे एका कलमाबरोबर साठी किती घेतलेले आहे आपण? 12 घेतलेले आहे. म्हणजे 72 भागीला 12. 12 6 72 म्हणजे 6 चित्र या ठिकाणी आपल्याला काढावं लागणार. 1 2 3 5 आणि 6 अशा पद्धतीने बघा या ठिकाणी 6 चित्र म्हणजे 72 आंबे. आता लिंबू किती आहेत? 24 कलम आहेत. म्हणजे एका 12 कलमासाठी एक चित्र म्हणजे 24 कलमासाठी 2 चित्र. संत्री 36 कलम आहेत. एका कलमासाठी 12 चित्र एका चित्रासाठी 12 कलम म्हणजे 36 कलमासाठी किती येणार आहे? 3 12 त्रिक 36 बघा अशा पद्धतीने. आणि चिकूची 60 आहे म्हणजे 12 पंच 60 1 2 3 4 आणि 5 अशा पद्धतीने. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.